तुमचा सुद्धा माझी लाडकी बहीण या योजनेचा फॉर्म डिसअप्रूव्ह झाला आहे का? तर आता तुम्हाला पुढे काय करायचं आहे याच्याबद्दलची पूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर ही माहिती जाणून घेण्या अगोदर आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर नमस्कार, माझं नाव सूरज आहे आणि योजनांबद्दलची माहिती मी तुम्हाला रोज देत असतो. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा फॉर्म तुमचा डिसअप्रूव्ह का झाला हे आधी तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे आणि ते तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये बघायला मिळेल. तुम्ही कागदपत्र चुकीचे अपलोड केले की तुम्ही हमीपत्रात बरोबर खुणा केल्या नाही, हे याचे काही कारणं असू शकतात. अशामध्ये तुमचा फॉर्म जर डिसअप्रूव्ह झाला तर त्याचं कारण तुम्हाला त्या फॉर्मच्या खालीच बघायला मिळेल. आता तुमचा फॉर्म जर डिसअप्रूव्ह झाला तर तिथं तुम्हाला एडिटचं ऑप्शन बघायला मिळेल. त्या एडिटच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तुमच्या फॉर्ममध्ये ती चूक सुधारू शकतात आणि पुन्हा तुमचा फॉर्म तिथं सबमिट करू शकतात. आता जर तुमच्या फॉर्ममध्ये तिथं एडिटचं ऑप्शन आलं नाही तर तुम्हाला घाबरण्याची काहीच गरज नाही, कारण महाराष्ट्र शासनाकडे आता या लाडकी बहीण योजनेचे एवढे फॉर्म आले आहे की त्यामुळे ही अडचण सर्वांना येत आहे. त्यामुळे तुमचा फॉर्म जर डिसअप्रूव्ह झाला आणि तिथं एडिटचं ऑप्शन आलं नाही तर तुम्हाला घाबरण्याची काही